पंचांनी पण टार्गेट करून आधी खोचकपणे 2 दिवस मॅटवर जाण्याआधी काही ना काही बोलत होते। त्या दिवशी न्याय मागायला गेले तर शिवी दिली पंचांनी। पोराचं काय म्हणणं होतं की रिप्लाय दाखवा आम्हाला, रिप्लाय दाखवली नाही तिथं तुम्ही मग कुणी पण चिडणार। आदल्या दिवशी शिवेगाळी केली त्याला वर मॅटवर जाताना कुस्ती खेळायला, असं नव्हतं ना करायला लागत। डबल महाराष्ट्र केसरी ते 3 वर्षाची कुस्ती खेळण्यास बंदी असा प्रवास पैलवान शिवराज राक्षे यांचा आहे। या सगळ्या घडामोडींनंतर एबीपी माझाची टीम पोहोचली आहे शिवराज राक्षे यांच्या खेड तालुक्यातल्या घरी। त्यांचे आई आणि शिवराज राक्षे यांची वहिनी आत्ता आपल्यासोबत आहे। काय सांगाल तुम्ही, ज्यावेळेला डबल महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेला तुम्ही त्यांचं स्वागत शिवराजचं या ठिकाणी केलं होतं, आनंद या ठिकाणी या घरात होता, आज मात्र संताप व्यक्त करण्याची वेळ आली। संताप मग यांनी डायरेक्ट निर्णय घेतला, असा निर्णय घ्यायलाच नको होतं। पंचांना पण कळलं पाहिजे होतं आपली चुकी आहे का नाही, त्यांनी त्यांची चुकी मान्य केली का, नंतर केली मान्य केली, पण तुम्ही त्यावेळेस रिप्लाय दाखवला असता काहीच होत नव्हतं। आणि माझे मुलगा पण असं करणार नाही हे आम्हाला चांगली गॅरंटी आहे, कारण इतक्या वर्ष तो खेळ खेळतोय, आज सगळ्या याच्यातून त्यांनी अनुभव घेतलाय। दरवेळेस त्यांनी तसंच केलंय, पंचांनी निर्णय चुकीचा देतात। एवढा आज कुस्त्या कोणी पण कुस्त्या करणार एवढा स्वतः वर येतो, एवढ्या 10-0 कुस्त्या काढल्या सगळ्या, आणि त्यांनी निर्णय खोटायला। फक्त पोराचं काय म्हणणं होतं की रिप्लाय दाखवा आम्हाला, रिप्लाय दाखवली नाही तिथं तुम्ही मग कुणी पण चिडणार। आदल्या दिवशी शिवेगाळी केली त्याला वर मॅटवर जाताना कुस्ती खेळायला, असं नव्हतं ना करायला लागत। गेली 4-5 वर्ष झालं तुम्ही बघताय की बऱ्याचदा तो महाराष्ट्र केसरीमध्ये आलेला आहे, 2 वेळा महाराष्ट्र केसरी सुद्धा झालेला आहे। आता पुढची 3 वर्ष तो खेळताना दिसणार नाहीये तुम्हाला, असं त्यांनी निर्णय घ्यायला हे चुकीचंच आहे। निलंबित करणं मग कसं गरिबाच्या मुलांना अन्याय करायचा, आणि पंचांना पण शिक्षा द्या ना। मग आमचं मत आहे पंचांना शिक्षा द्या, मुलाला का असं तुम्ही करता। प्रत्येकाच्या मुलावर अशी सगळ्यांचीच मुलं आहे, गरिबाच्या मुलावर असा अन्याय नका करू। आम्ही गरीब घरातल्याच कुटुंब आहे, आज त्याला आम्ही शेती व्यवसाय, आमचा दूध व्यवसाय, याच्यातूनच आम्ही त्याला घडवले। आणि मग तुम्ही असं मुलांना असा लगेच तुम्ही ठोक निर्णय का घेता। मग पंचांवर पण निर्णय घ्या ना, ह्या बाबतीत पंचांना पण निर्णय द्या ना, पंचांना पण हो द्या ना काही शिक्षा। फक्त मुलालाच का अशी शिक्षा करता। माझंच काय सगळे मुलं ते खेळणारीच असतात ना, एक गरीब घरातलीच मुलं कुस्ती करतात सगळी, अशी कोण अशी असं नाहीच आहे ना। तर शिवराज राक्षे यांच्यासोबत त्यांचे बंधू युवराज राक्षे हे कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी आहेत, आणि युवराज राक्षे यांच्या पत्नी आणि शिवराज राक्षे यांच्या वहिनी आत्ता आपल्यासोबत आहेत। तुमच्या मते काय सगळं घडलेलं आहे, कारण तुमचे पती जे असतील ते सुद्धा शिवराजच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। आमचं संपूर्ण कुटुंबच त्यांच्या मागे आहे, कारण आमचं इथं प्रत्येकाला काही ना काहीतरी काम चालूच आहे। त्यांचं पण 15 वर्षाचं त्यासाठी त्यांनी सगळं अर्पण केलेलं आहे, सॅक्रिफाईस आहे। आणि तुम्हीच अन्याय करताय, तुम्हीच बंदी घालताय। पंचांनी पण टार्गेट करून आधी खोचकपणे 2 दिवस मॅटवर जाण्याआधी काही ना काही बोलत होते। त्या दिवशी न्याय मागायला गेले तर शिवी दिली पंचांनी। आणि आता तुम्ही मान्य करताय की चुकीचा निर्णय होता, आता तुम्ही काय मग याच्यावर डिसिजन देणार। आम्हाला पण न्याय पाहिजे, पंचांवर पण कारवाई झाली पाहिजे। पंचांवर कारवाई झाली पाहिजे आता तुम्ही म्हणताय। खरं तर तुम्ही आई आहात, लहानपणापासून त्याला वाढताना बघितलंय। शिवराज असाच नेहमी संतापतो की हे पहिल्यांदाच घडलेलं आहे? कधीच नाही, माझी मुलं एवढी चांगली आहेत ना, कोणाला अशी शब्द पण बोलणार नाही। पण तो म्हणला की मला फक्त तुम्ही दाखवा, यांनी दाखवलं असतं तो कशाला त्यांना काय म्हणला असता। तू आज एवढ्या कुस्त्या 10-0 काढल्यात, आज तिथपर्यंत पोहोचलाय, मग कोणाला पण चिड येणार ना। पंचांनी पण मग प्रत्येक वर्षाला असं काही ना काहीतरी घडून आणतात। त्यातून आम्ही 15 वर्ष त्यांनी त्यात मध्ये घालवली आहेत। त्यानंतर तुम्ही म्हणताय त्यांचा स्वभाव तर इतका चांगला आहे, सगळ्यांशी हसून प्रेमाने बोलणारे, पण अशी जर सिच्युएशन असेल तर कोणता पैलवान शांत बसेल। परंतु आई म्हणून आता काय सल्ला तुम्ही द्याल? जे झालंय ते शिवराजकडनं पण थोडंफार चुकीचं झालंय असं या ठिकाणी बोललं जातंय, तर तुम्ही काय आता सल्ला देणार आहे शिवराजला? असं त्यांनी पण करायला नव्हतं लागत, माझं म्हणणे। त्यांनी लगेच निलंबित केलं त्यांना 3 वर्ष। मग पंचांना आमचं म्हणणे फक्त पंचांना पण काहीतरी शिक्षा व्हावा, माझी अशी कळकळीची विनंती। कारण दरवर्षी त्याच्या बाबतीत असेच पंच करतात, दरवर्षी असंच होतंय। गेल्या वर्षी पण त्यांनी तेच केले फुलगाव मध्ये, हेच वाहून नाही दिले। एक कुस्ती झाली, थांबा म्हणजे वरमापच वाहून दिलं नाही। कुस्ती करणाऱ्यालाच माहिती आहे ना, आपल्याला काय माहिती। वरमाप जर वाहून देत नाही, गरम होऊन देत नाही, परत लगेच चला कुस्तीला घाई केली। गेल्या वर्षी पण तसंच केलं त्यांनी।
हे नेहमी घडत आले असं तुम्ही म्हणताय? नेहमी असंच होतं? पुलगावच्या स्पर्धेच्या वेळेस असं झालं होतं. लगेच तुम्ही त्यांची कुस्ती झाली आणि सांगितलं की हा आता ठीक आहे, अर्ध्या तासानंतर कुस्ती होईल, आणि त्यानंतर लगेच तुम्ही त्यांना 10 मिनिटात जर वर बोलवलं तर त्यांचं वॉर्मअप नाही झालं तर ते चुकीचंच आहे ना. म्हणजे हे ठरवून करतायत असं म्हणताय? आमच्या बाबतीत तरी असंच झालेलं आहे प्रत्येक वेळी. पैलवान त्याच्यासमोर जे येतो त्याच्या बाबतीत चिटिंग होती. हो, महेंद्राच्या बाबतीतही, महेंद्र गायकवाड ह्या पैलवानच्या बाबतीतही शेवटी तसंच दिसले. अक्षरशः ते पैलवानही निघून गेलेले दिसतात. तर या ठिकाणी आपण बघतोय की शिवराज राक्षे यांच्यावरती तर 3 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे, परंतु ज्या पंचांनी या ठिकाणी निर्णय दिलाय त्यांच्यावरती कारवाई होणार का आणि त्यांच्यावरतीही कारवाई करावी अशी मागणी शिवराज राक्षे यांचे कुटुंबीय करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विजय राऊतसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, खेड, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.